पुन्हा एकदा फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. निर्जन स्थळी चेंडू पडतोय. सिंगल बेट्टी आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 17च्या घरात पोहोचते. 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. आता हा खतरा कोणासाठी निर्माण होणार, बॅटिंग करणाऱ्या संघासाठी की बॉलिंग करणाऱ्या संघासाठी, येणारा वेळ नक्की सांगून जाईल. यावेळचा बॉल बॅटची इनसाइड एज, बिहाइंड द विकेट झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 रुद्र मैदानाच्या बाहेर. च्या माध्यमातून खारिज केली गेली, फेटाळली गेली. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 18 वरती पोहोचते. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. यावेळी फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, परंतु हा बॉल चेहऱ्यावरती लागतोय. दुखापतग्रस्त थोडासा खेळाडू झालाय, परंतु ही दुखापत गंभीर नसावी हीच श्रींचरणी प्रार्थना. कारण खेळाडू कोणताही असू दे, मग प्रतिस्पर्धी असला किंबहुना आम्ही समालोचक आहोत, दुधारी भूमिका आम्हाला घ्यावी लागते. म्हणजे गोलंदाजी करत असताना गोलंदाजी संघाकडनं सुद्धा बोलणं गरजेचं आहे, बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे दुखापतग्रस्त खेळाडू नसेल ही आपण इच्छा बाळगूया. सिद्धांत सुद्धा चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्या आता चेहऱ्यावरती इथे बॉल लागला. नेहमी आपण पाहिलं यावर्षीचं हंगाम थोडंसं वेगळं राहिलं. म्हणजे यावर्षीच्या हंगामामध्ये आपण जर लक्ष टाकलं तर प्रत्येक खेळाडू इंज्युर्ड झाला. ISPL मध्ये आपण जर पाहिलं तर मयूर वाघमारे गोलंदाजी करत असताना तो इंजर्ड झाला. त्याच वेळेला कालच्या दिवसामध्ये किंबहुना आपण जर पाहिलं तर पवन केणे याला सुद्धा आपण दुखापतग्रस्त होत असताना पाहिलं. अगदी टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर इथे प्रत्येक खेळाडू इंजर्ड होत आहे. आणि कारण त्याचं एकच आहे, एक्सरसाइज ही नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्यावेळी मैदानावरती उतरता ती एक्सरसाइज वॉर्मअप करणं गरजेचं आहे. तो वॉर्मअप नाही आहे आणि त्याचमुळे कधी कधी आपण जर पाहिलं तर खांदे उतरत असतात किंबहुना एल्बोमधून हात सरत असतो, हे दृश्य होतं. कारण एक्सरसाइज नसते. फिट खेळाडू आपण म्हणतो की आपण फिट आहोत, परंतु तो वॉर्मअप नाही आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी खेळाडू इंजर्ड होत असतात आणि ते दृश्य अनेक वेळा आपण पाहिले. परंतु इथे दृश्य वेगळं आहे. थोडंसं बॉल चेहऱ्यावरती लागला आणि त्यामुळे पुन्हा एकदा सिद्धांत इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज झाला. यावेळचा बॉल इथे मात्र ब्लॉक खोल मध्ये टाकलाय. चेंडू चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार. कॅच पकडलाय. आपल्याला विनंती आहे आपण आपलं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी यायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजवानी आहे.
असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर जो झेल पकडेल त्याला 300 रुपयाचा कॅश प्राईज दिला जात आहे. रतनबुवा पाटील स्फूर्ती चषकामध्ये तुम्ही गेलात तर तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जातं जो आयवा कॅच पकडतो. आणि तिथे जास्त झेल पकडेल त्याला बाईक असते. इथे आपण पाहतोय जास्त झेल पकडेल त्याला सायकल दिली जाणार आहे. आयवा कॅच जो जास्त पकडेल त्याला एक चमचमती गिअरची सायकल इथे मात्र दिली जाईल. आणि या स्पर्धेने मित्र म्हणेन लक्ष वेधलेत. षटक क्रमांक तिसरं हाताळण्यासाठी, माफ करा चौथा हाताळण्यासाठी निरूपण आला. त्याच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. आता या षटकामध्ये कशा रीतीने तो गोलंदाजी करेल. आयवा कॅच ज्यांनी पकडला ते तो उपस्थित होतात. दर्शन दादा आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते ते कॅश प्राईज येथे या प्रेक्षकाला द्यायचा आहे. यावेळचा चेंडू हवेत खेळलाय, इनसाइड आउट 30 यार्ड सर्कलच्या वरतून हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तद्वरती इथे आपण पाहतोय डबल धाव मिळते, 2 धावा मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर आता 26च्या घरात पोहोचते. 26 धावा धावफलकावरती. एक सामना मी नक्की पाहिला होता, आकाश तारेकर विरुद्ध विश्वजित ठाकूर. मोठ्या असा सामना आदर्श चषकामध्ये रंगला होता. प्रथमतः या बॉल पर्यंत आपण बोलूया. यावेळचा बॉल इथे मात्र मिसफिल्ड झाली आहे. मिसफिल्डच्या साहाय्याने धावसंख्या 1ने पुढे सरकेल आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 27च्या घरात इथे पोहोचेल. 27 धावा. आकाश तारेकर विपक्ष विश्वजित ठाकूर. अशी मॅच आदर्श किंजल ट्रॉफीमध्ये रंगली होती 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला आकाश तारेकरच्या डोळ्यावरती विश्वजित ठाकूरचा बॉल लागला होता आणि त्या मॅचमध्ये आकाश तारेकरने अर्धशतक नोंदवलं होतं. इथे काय होईल. यावेळचा बॉल फुलटॉस होता परंतु बॅटवरती आलेला नाही. या लोअर फुलटॉस बॉल त्याला हाफ व्हॉली चान्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र हा बॉल डॉट चाललाय. डॉटच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा तिकडे थांबली आहे. मागच्या षटकामध्ये सुद्धा दृश्य तेच घडलं. सिद्धांत या खेळाडूच्या डोळ्यावरती बॉल लागला परंतु त्यानंतरच्या बॉलवरती त्याने खोदून काढलेला तो बॉल षटकारासाठी गेला होता. इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण नेहमी म्हणतो जखमी शेर हा खूप घातक असतो आणि ती घातक फलंदाजी इकडे सिद्धांतला करावी लागेल. यावेळचा फटका अलॉंग द कार्पेट येथे क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चाललाय. एका टप्प्याने जोपर्यंत क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल अडवेल फेकी करेल तद्वरती सिंगल येथे या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती 28. चौथं षटक चालू आहे. धावा पुन्हा एकदा थांबल्यात. याही षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील दोन्ही खेळाडूंना. बॅटिंग करत असताना सिद्धांत आणि विनीतला. यावेळचा फटका पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये आहे. झेल पकडलाय फलंदाज विनीत. विनीतचा आपण जर विचार केला तर 4 बॉलमध्ये 4 धावसंख्येचा खेळ करत असताना तो मात्र मैदानाच्या बाहेर परतला. आतापर्यंत या पहिल्या इनिंगमध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर तब्बल 11 बॉल हे मात्र डॉट गेलेत आणि त्याचमुळे या धावा येथे मात्र थांबल्यात. षटकार आल्यानंतर सिंगल येणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळचा स्ट्रोक इकडे मात्र पाहतोय लॉंग ऑफवरती खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूवरती फेकी करेल. 2 धावा या बॉलवरती भेटतात आणि 2च्या साहाय्याने इथे मात्र हे षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ इकडे मात्र संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती लागल्या. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक अजूनही येणं बाकी आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना. कालच्या दिवसामध्ये जयगणेश पांथवणे हा संघ 2 सामने जिंकला. त्यानंतर गावदेवी रांजणपाडा हा संघ आपण जर पाहिला तर 2 सामने जिंकला. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर गावदेवी धोकोडे हा संघ 2 सामने जिंकला. आता या मॅचमधून 2 संघ किंबहुना या बी पूलमधून कुठला संघ असेल तो 2 सामने जिंकेल
येणारा वेळ मात्र ठरवेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अंश या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. ओमसाठी सुद्धा पारितोषिक आहे. लगातार माफ करा, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. या वेळचा बॉल सोडून दिलाय. अवांत स्वरूपाची धाव इथे नक्कीच धावफलकावरती घेतली जाईल, कारण बराचसा बाहेर टाकलेला हा बॉल अवांत स्वरूपाची धाव देऊन चाललाय. 31 धावा धावफलकावरती 31. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज अंश यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला जातोय. पंच सांगतायत हाही बॉल खराब आहे. अवांत स्वरूपाची धाव लगातारची दुसरी इकडे मात्र खर्च केली आहे. 32 धावा धावफलकावरती 32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत जर बॅटरचा विचार केला तर 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत आणि 32 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु घोषित क्षेत्रात हा बॉल जाईल. बॅटच्या साह्याने पुन्हा एकदा सिंगल इथे धावफलकावरती घेतली जाईल, म्हणजे 33 धावा आता धावफलकावरती होतील. एकच षटकार आतापर्यंत सिद्धांतच्या बॅटमधून आलाय, परंतु ती फलंदाजी इकडे सिद्धांतला करावी लागेल. फटके मोठे मारावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील जर आपल्या संघासाठी धावा त्याच वेळेला फायटिंग टोटल 5 षटकांमध्ये उभारायची असेल. फायटिंग टोटलचा आपण विचार केला तर 5 षटकांमध्ये 50+ धावा इथे उभारणं गरजेचं आहे. 50+ धावा झाल्या तर ती फायटिंग टोटल, म्हणजे येणाऱ्या तुमच्या गोलंदाजांकडे तो चान्स राहतो की 50 धावा आपण सेव्ह करू शकतोय. त्यामुळे या धावा बनवाव्या लागतील. यावेळचा स्ट्रोक आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट 30 यार्ड सर्कलमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत बॉल अडवतील तद्वरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 34च्या घरात आता पोहोचेल. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्ञानेश्वर माऊली सासवणे विपक्ष कोळेश्वरी भाग या दोन संघांमध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आणि चेंडू आता घोषित क्षेत्रात चाललाय. पुन्हा एकदा सिंगल भेटते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या अंश या गोलंदाजाने करून दाखवली आहे. 2 चेंडू वगळता इकडे मात्र प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती हाताळला. पहिले 2 बॉल वाईट स्वरूपातल्या धावा देऊन जाणारे होते, परंतु या आतापर्यंत 3 बॉल या षटकातील पाहिले तर योग्य टप्प्यावरती पडलेत. यावेळचा स्ट्रोक हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आता त्याच्या मस्तकावरतून जाईल आणि हा षटकार आहे हे मात्र इकडे सांगितलं जात आहे. षटकार लगावलाय म्हणजे 100 रुपयाचा मानकरी या खेळाडू नक्की होईल. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. यावेळचा बॉल इथे मात्र सोडून दिलाय, परंतु पंच वळालेत. सांगतात की आज बॉल खराब आहे. अबंत स्वरूपाची धाव बघा. एक षटकार आला, गोलंदाजावरती दबाव वाढला. हेच करायचं आहे. एखाद मोठा स्ट्रोक ज्या वेळी तुम्हाला खराब बॉल भेटेल त्या वेळी मारावा लागेल आणि तो मारलात तर गोलंदाज दबावाखाली जाईल. आणखीन एक ओव्हर पिच बॉल इकडे मात्र ओळखला, परखला आणि सरळ धाडलाय डीप मिड विकेट आणि मिड विकेटच्या मध्ये. षटकार. थँक्यू. तुमचं आय हँड कॉर्डिनेशन किती गरजेचं आहे हे इकडे मात्र पाहायला मिळालं. एक षटकार आला, एक वाईड आला, त्यानंतर आणखीन एक षटकार आला. 48 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या धावा असं वाटलं येणार नाहीयेत त्या धावा आता येत आहेत. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता फटका फसलाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 30 बॉल म्हणजे 5 षटकांमध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. आता हे 49 धावा 5 षटकांमध्ये बनवल्या जातील का येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळेल. 48 बनल्यात, 49 बनवायच्या आहेत.
हॅलो. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. 30 बॉलमध्ये 49 बनवायच्या आहेत. सलामीची जोडी स्ट्राईक एंडवरती सुबोध आणि नॉन स्ट्राईक एंडवरती कुमार. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती इकडे मात्र हाताळलाय पंचांकडे. मोठी अपील इकडे मात्र केली, परंतु ही अपील इकडे मात्र खारिज केली गेली, कारण बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा कोणताही ताळमेळ इकडे जोलताना पाहायलाच मिळालेला नाही आहे. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहिली तर कोणतीही धावफलकावरती आलेली नाही आहे. 49चा पाठलाग केला जातोय. कोळेश्वरी बाग या संघाने प्रथमतः 48 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात. 49चं टार्गेट इकडे मात्र ठेवलंय आणि ते बनवण्यासाठी सलामीची जोडी आल्या. यावेळचा फटका जसा बॅटवरती आला तसा मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बाहेर चाललाय षटकार. पहिला बॉल डॉट, त्यानंतर येणारा हा षटकार. यावेळचा बॉल सोडून दिलाय. षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव साफपणे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे मोठा फटका जर आला तर गोलंदाज दबावाखाली जातो, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे हा दबाव आता गोलंदाजाला पुन्हा एकदा जुगारून गोलंदाजी करायची आहे. षटकार आल्यानंतर वाईट फेकला. वाईट स्वरूपातली धावफलकावरती लागली. 7 धावा धावफलकावरती असताना यावेळी पुन्हा एकदा फटका हवेत खेळलाय. 38 सर्कलवरतून खेळलाय फटका. बऱ्याच काळ चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक कोणताही तिथे नाहीये. निर्जन स्थळी हा चेंडू पडला. त्यामुळे जिथे एक होती तिथे दुसरी सुद्धा मिळाली आहे. 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 9च्या घरात आता पोहोचतंय. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. 49 धावसंख्येचं टार्गेट इकडे मात्र चेस करत असताना ज्ञानेश्वर माऊली सासवणे हा संघ आपण पाहतोय. यावेळचा बॉल बॅट अँड पॅडमध्ये आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मनगटांच्या साह्याने, परंतु इथे कोणतीही धाव पुन्हा एकदा मिळालेली नाही आहे. डॉट बॉल चाललाय. डॉट बॉलच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावफलक तिथेच थांबलंय. मित्र म्हणेन धावफलक हलतं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सिंगल, डबल, त्याच वेळेला मोठा फटका, जेव्हा खराब बॉल पडतो त्यावेळी मारणं गरजेचं आहे. यावेळचा फुलटॉस, परंतु तो फुलटॉस बॅटवरती कनेक्ट झालेला नाहीये. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला सुबोध मैदानाच्या बाहेर. बॉल पहिलं षटक संपलंय. षटकार आला तरी सुद्धा या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च करत असताना 1 विकेट इकडे मात्र घेतली. अगदी चांगलं षटक इथे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. प्रशांत याने हाताळलंय. चांगलं षटक हाताळलं. जिथे 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट सुद्धा घेतली. वैविध्यपूर्ण गोलंदाजी इकडे मात्र पाहायला मिळाली. वारंवार आपण जर पाहिलं तर बॉलचा टप्पा इकडे मात्र बदलला. बॉलचा टप्पा बदलत असताना त्या धावा इकडे वाचवल्यात. गोलंदाजी माकवती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपण पाहतोय ओम आलाय. ओमच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. ओमने जर या षटकात कितीही विकेट घेऊ द्या, म्हणजे 6 बॉलमध्ये जरी ते विकेट घेतल्या, कशाही विकेट घेतल्या, तरी त्या विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज किणी साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आतापर्यंत 2 षटकार ओमने लगावलेत. बॅटिंग करत असताना आता गोलंदाजी करण्यासाठी तो आलाय.
पहिला बॉल या षटकातील पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच इकडे नाखुश आहेत कारण लेग स्टंपच्या बाहेर हाताळलेला हा बॉल एक धाव एक्स्ट्राची खर्च करून जाणारा पाहायला मिळतोय. म्हणजे धावसंख्या इकडे जर लक्ष टाकली तर आता 10च्या घरात पोहोचते. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे दुसरं चालू असताना यावेळचा अखूट टप्प्याचा बॉल निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण इकडे लिहिल्यारित्या स्वीकारले सुद्धा. कुमार नाखवा यांच्या बॅटमधून येणारा हा मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. नाखवाची बॅट इकडे बोलण्यास सुरुवात झाली आहे. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. आणखीन एक बॉल मारण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु सिंगल धाव इथे भेटेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावफलकाकडे जर आता लक्ष टाकलं तर 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड, 17 धावा धावफलकावरती. आता हा खतरा इकडे गोलंदाजांना निर्माण होईल की फलंदाजांना? मागच्या सत्रामध्ये सुद्धा हेच झालं होतं. आता सुद्धा काय घडेल? 17वरती मागच्या सत्रामध्ये विकेट गेला होता. या सत्रामध्ये काय होईल? यावेळचा बॉल सोडून दिला. अवांत स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 18वरती पोहोचते. आता खतरा मित्र म्हणेन अशुभ अंकाचा इकडे मात्र टळला. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 रन्स, 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावरती. आणखीन एक बॉल खराब आहे. या अगोदर ऑफस्टिकच्या बाहेर तर आता लेग स्टिकच्या बाहेर. वारंवार अवांत स्वरूपाच्या धावा इकडे मात्र खर्च केल्या जात आहेत. तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये किती सारे वेगवान येऊन गेले, वेगवान गोलंदाज येऊन गेले. मग आपण जर पाहिलं तर उमरान मलिक, त्यानंतर आपण जर पाहिलं तर मयंक, त्यानंतर आणखीन असे गोलंदाज आहेत. इथे आपण जर पाहिलं तर उमेश यादवला सुद्धा आपण पाहतोय, ज्याचा खेळ पुन्हा एकदा इंडिया संघासाठी थांबला. परंतु यावेळचा बॉल ओव्हर पिच आहे, ओळखलाय, पुन्हा एकदा ठोकलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आपण यावेळचा फुल टॉस फटका पुन्हा एकदा हवेत चाललाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न तिकडे दाखवला होता कुमारने, परंतु इथे बॅटवरती प्रॉपर हा फटका आलेला नाही आहे. त्यामुळे आपण पाहतोय धावसंख्या 2 मिनिटे आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 27च्या घरात आता हे धावफलक चाललंय 27. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत या षटकातील संपलेत आणि धावसंख्या मात्र 27 वरती पोहोचल्या. 27 धावसंख्या आता मात्र इकडे थांबवताच येत नाहीये गोलंदाजांना, कारण कुमार नाकवाचा खेळ इकडे मात्र मैदानामध्ये पाहतोय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आउट ऑफ दी पार्क षटकार. जय ना नाव तुझा? जय नाव ना?
फुलकावती लागल्यात षटक क्रमांक तिसरं चालू असताना पुन्हा एकदा प्रशांत यांना बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे. हे षटक हाताळण्यासाठी धावसंख्या आता आटोक्यात आले मित्रमंडळींना. ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघासाठी, परंतु यावेळचा आणखीन एक फटका, अकूट टप्प्याचा बॉल येथे मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. येथे मात्र संपलाय.